कोल्हापुरात एटीएस मशीनद्वारे वाहन पासिंग. शिवसेना वाहतूक सेनेच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने घेतले नमते. कोल्हापुरात एटीएस मशीनद्वारे वाहन पासिंग करण्याच्या सक्तीविरोधात शिवसेना वाहतूक सेनेने आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अखेर प्रशासनाने नमते घेतले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अचानक मॅन्युअल पासिंग बंद करून एटीएस मशीनद्वारेच पासिंग करण्याचे आदेश दिल्यानं जिल्ह्यातील ट्रक आणि कमर्शियल वाहनांचे पासिंग ठप्प झाले होते. त्यामुळे वाहनधारक आणि ट्रक व्यावसायिकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेना वाहतूक सेनेने आरटीओ कार्यालयाला पासिंग तात्काळ सुरू करण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान या इशाऱ्यानंतर आरटीओ प्रशासनाने आज तात्काळ मॅन्युअल पद्धतीने वाहन पासिंग सुरू केले. एटीएस मशीनद्वारे पासिंग नेमकं कोणत्या पद्धतीने होणार, वाहनधारकांना कोणत्या अटी आणि नियम लागू असतील, याबाबतही शिवसेना वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. एटीएस मशीन सुरू होईपर्यंत मॅन्युअल पद्धतीने पासिंग सुरू ठेवण्याची ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आज तब्बल 80 वाहनांचे पासिंग करण्यात आले असून यामध्ये मोठ्या ट्रकसह छोट्या कमर्शियल वाहनांचाही समावेश आहे. त्यामुळे एटीएस मशीनच्या सक्तीमुळे ठप्प झालेले वाहन पासिंग आता पुन्हा सुरू झाले असून वाहनधारकांना तुर्तास मोठा दिलासा मिळाला आहे. महान कार्य न्यूजसाठी सुनील काटकर, कोल्हापूर. करवीर तालुक्यातील अगदी प्रत्येक गावातील प्रत्येक रेशन दुकानातील अगदी त्या रेशन दुकानात जर 400 लोकांचं रेशन मिळत होतं पूर्वी, तर 200-250 लोकांचं रेशन या भाजप सरकारनं बंद केलेलं आहे. कारण काय? तो IT रिटर्न भरतो. अरे एखादा जर घर बांधताना कर्ज काढायचं म्हटलं तर बँकेचे रूल्स आहेत, त्याला IT रिटर्न भरायला लागतं. मोटरसायकल घ्यायची म्हटलं तर IT रिटर्न भरायला लागतो. तो संचालक नसावा, कशाचा संचालक नसावा, साखर कारखान्याचा नसावा, दूध संघाचा नसावा, एखाद्या सोसायटीचा आणि पाणी पुरवठ्याचा संचालक तो असला तर त्याचं रेशन बंद. हे जुलमी जे त्यांनी जे कायदे काढलेले आहेत आणि संपूर्ण रेशन बंद करायचा त्यांचा घाट आहे. आज पहिल्यांदा म्हणून आम्ही रेशनधारकांची जी व्यथा आहे, खरोखर आज एकेका घरामध्ये रेशन बंद झाल्यामुळे खायची पंचायत झालेली आहे अशी परिस्थिती आहे. आणि गोरगरिबांचं बंद झालंय आणि मोठ्या लोकांचं रेशन आहे. ठीक आहे, तुम्ही रेशन बंद करणार आहे, मग कुणाचं करायचं? जे सरकारी खात्यात नोकरीला आहेत आणि ते खरोखरच श्रीमंत आहेत अशा लोकांचं बंद करा. तुम्ही सरसकट त्या ह्याच्यात जायचं, रेशन दुकानात त्यांच्याकडनं यादी घ्यायची, परत इथे यायचं, ती यादी टायपिंग करून पाठवायची आणि रेशन बंद करायचं. म्हणजे काय करायलाय तुम्ही? गोरगरिबांचं सरकार म्हणून सत्तेवर आला आणि आज गोरगरिबांचं रेशन बंद करायलाय. म्हणून आज आम्ही पहिली आंदोलनाची वेळ म्हणून आज बोंब मारलेला आहे सरकारच्या विरोधात. यात जर सरकारनं सुधारणा नाही केली, प्रत्येक गावातील परत सर्वे करून प्रत्येकाचं रेशन चालू करायला पाहिजे. आणि जर नाही केलं तर ह्या पुढचं आंदोलन आम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या दारात बोंब मारणार आहे सर्व रेशनधारकांना घेऊन. मी राजू यादव, शिवसेना, करवीर तालुका प्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष.